प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। सावनी मुक्ताला विचारते की कशी चालली आहे लग्नाची तयारी, शेजारचे तुला जास्त त्रास तर देत नाही ना। आणि तिचा तो प्रश्न ऐकून मुक्ताला धक्का बसतो। तर सावनी म्हणत असते की मी आत्ताच तुला आणि सागरला बोलताना बघितलं, नक्की काय बोलत होता तो तुझ्याशी, आणि तिच्या या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं ते मुक्ताला कळत नाही। तर सावनी म्हणत असते की मला माहिती आहे त्याला सईची कस्टडी हवी आहे, म्हणूनच तो तुला मस्का लावत असणार ना। मात्र त्यावर मुक्ता सईला म्हणते की वरती मिहिका मावशी आणि मंजिरी मावशी मेहंदी काढत आहे, तू सुद्धा त्यांच्या जवळ जा आणि छान मेहंदी काढ। त्यामुळे सई वरती जाण्यासाठी निघते। तर मुक्ता सावनीला म्हणते की मला असं वाटतं की आपण असे विषय सईच्या पुढे काढायला नको, आणि त्यावर सावनीसुद्धा फक्त हसून हो म्हणते। त्यानंतर ती मुक्ताला म्हणते की बरं झालं हिअरिंगच्या आधी तुझं लग्न आहे, म्हणजे आपल्याला हिअरिंगमध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। आणि त्या सागरने तुला मस्का लावायचा कितीही प्रयत्न केला ना तरी तू त्याचं काही ऐकू नको। सई आम्हालाच मिळायला हवी आणि आम्हीच सईला घेऊन जाणार आहोत। तू सोबत असल्यावर आम्हाला कोणतंही टेन्शन नाही। आणि सावनीचं ते बोलणं ऐकून मुक्ताला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही। तर सावनी म्हणत असते की साखरपुड्याच्या दिवशी मी बघितलं तुझ्या नवऱ्याला, खूप साधा आणि सिंपल आहे तुझा नवरा। आणि ते ऐकून मुक्ताला प्रश्न पडतो की ही सावनी नक्की कोणाबद्दल बोलतीये। आणि त्यानंतर ती सावनीला विचारते की तुम्ही साखरपुड्याच्या दिवशी इथे आला होता का, मग मला का नाही भेटलात। त्यावर सावनी म्हणते की अगं मी खरं तर येणार नव्हते, पण तुला माहिती आहे ना सईला फिश किती आवडतात, आणि त्यामुळे मी फिश घेण्यासाठी इथे जवळच्याच मार्केटमध्ये आले होते, आणि इतक्या जवळ आले आहे तर तुलाही भेटावं असं मला वाटलं। मात्र मी तुझ्या घरी सागरच्या फॅमिलीला बघितलं आणि मग लगेच तेथून निघाले। मात्र जात असताना मी तुला आणि तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला बोलताना बघितलं, तो तुझी कान पकडून माफी वगैरे मागत होता। खरंच तो खूप क्यूट आहे। आणि ते ऐकून मुक्ताच्या लक्षात येतं की त्या दिवशी मयुरेश मुक्ताची कान पकडून माफी मागत होता, आणि तिला समजतं की सावनी मयुरेशलाच तिचा होणारा नवरा समजत आहे। मात्र ती सावनीचा हा गैरसमज दूर करत नाही। तर सावनी तिला म्हणत असते की जर तुला लग्नासाठी काही टिप्स हव्या असतील तर नक्की मला सांग, कारण मला एक्सपिरियन्स आहे ना। त्यावर मुक्ता फक्त हो म्हणते आणि मग त्यानंतर सावनी तेथून निघून जाते। तर दुसरीकडे मुक्ताच्या घरी मेहंदीची लगबग सुरू असते। त्याच वेळी सई तिथे येते आणि माधवीला मोठ्याने आजी म्हणत आवाज देते। सईला बघून माधवीला खूप आनंद होतो, इतर सर्वजण खूप खुश होतात। सईला इतकं छान तयार झालेलं बघून त्यांना खूप आनंद झालेला असतो आणि मग ते सर्वजण फोटो काढतात। तर इकडे सावनी गेल्यानंतर मुक्ता मनाशी म्हणत असते या लग्नासाठी मला अजून काय काय करावं लागणार आहे माहीत नाही, पण हे सगळं काही मी माझ्या सईसाठी करत आहे। तिच्या आयुष्यात आनंदाचे छोटे छोटे क्षण येण्यासाठी मी कोणतीही तडजोड करायला तयार आहे। आणि त्यानंतर ती असंही म्हणते की या सावनीची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत, आणि त्यामुळे हे लग्न निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून ती देवाकडे प्रार्थना करते। तर दुसरीकडे मुक्ता सईला मांडीवर घेऊन बसलेली असते। मिहिका तिच्या हातावर मेहंदी काढत असते। तर माधवी त्यांना काय जेवण बनवू असा प्रश्न विचारत तिथे येते। मात्र मिहिका म्हणते की मावशी तू विसरलीस का, मी आणि काकाने जेवण बाहेरूनच ऑर्डर केलं आहे। आणि त्यावर माधवी म्हणते अरे हो मी तर विसरलेच होते, पण तू बघ तो माणूस जेवण घेऊन कधी येणार आहे। आणि त्याचवेळी मिहिकाला त्या माणसाचा फोन येतो। ती बोलत खिडकीजवळ जाते आणि त्याला येण्याचा पत्ता सांगत असते। त्याचवेळी तिला तिथे सागरही दिसतो। त्यामुळे ती तिच्या आणि मुक्ताच्या मैत्रिणींना म्हणते की तुम्हाला आमचा होणारा जिजू बघायचा आहे का। त्यावर त्या सगळ्याजणी हो म्हणत पळतच खिडकीजवळ येतात आणि सागरला बघून त्या खूपच खुश होतात। सई सुद्धा त्यांच्याच पाठीमागे उभी असते। तर इकडे मंजिरी त्या मुलींना म्हणत असते की लग्न झाल्यानंतर मुली आपल्या संसारात रमून जातात, त्यांना माहेरची आठवणही येत नाही। आणि त्यांचं ते बोलणं ऐकून सई खूप नाराज होते आणि दुसरीकडे जाऊन बसते। मुक्ताच्या हे लक्षात येतं आणि ती सईजवळ जाते। ती सईला विचारते की काय झालं, मात्र सई काहीच उत्तर देत नाही, ती तोंड फुगवून बसलेली असते। तर मुक्ता तिला विचारते की तुला माहिती आहे का मी तुला इथे का बोलावलंय। त्यावर सई म्हणते हो, कारण आता तुझं लग्न होणार आहे। त्यावर मुक्ता हसतच म्हणते म्हणून तू एवढी नाराज झाली आहेस का। तर सई म्हणते की मुक्ता आंटी तुझं लग्न झाल्यानंतर तू मला सोडून जाशील ना। आणि त्यावर मुक्ता म्हणते की असं काही होणार नाही, माझ्याकडे तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे। आणि ती सईला काही सांगणार इतक्यात तिच्या मैत्रिणी त्या ठिकाणी येतात।
त्या मुक्ताला सागरवरून चिडवत असतात. त्या म्हणत असतात की सागर खरंच खूप हँडसम आहे, जर तुला त्याच्याशी बोलायचं नसेल तर आम्ही जातो, आम्ही त्याच्याशी बोलतो. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असताना सई तेथून निघून जाते. ती दरवाजाच्या मागे उभी राहून त्यांचं बोलणं ऐकत असते आणि त्यानंतर ती मनाशी म्हणते की सगळेजण मला सोडून जातात, आता मुक्ता आंटीचं सुद्धा लग्न होईल आणि ती सुद्धा मला सोडून जाईल. आणि मुक्ता आंटीचं लग्न होऊ नये यासाठी मग ती काहीतरी प्रयत्न करायचं ठरवते आणि त्यानंतर ती लगेच खाली जाते. सागर त्या ठिकाणी फोनवर बोलत उभा असतो. मात्र सईला असं वाटतं की वरून मिहिका मावशी ज्या मुलाबद्दल बोलत होती तो हाच असणार. आणि मग ती सागरच्या पाठीमागे जाऊन उभी राहते आणि त्याला म्हणते की मिस सई, तुम्ही मुक्ता आंटीसोबत लग्न करणार आहात ना, पण प्लीज तुम्ही तिच्यासोबत लग्न करू नका. तुम्ही एखादी दुसरी मुलगी शोधा, तुम्हाला दुसरी कोणीही सापडेल, पण माझ्याकडे मुक्ता आंटी एकच आहे आणि जर तुम्ही तिच्याशी लग्न केलं तर ती मला सोडून जाईल. आणि सईचं ते बोलणं ऐकून सागरला धक्काच बसतो. तर सई रडतच म्हणत असते की प्लीज तुम्ही मुक्ता आंटीसोबत लग्न करू नका. सगळेजण मला सोडून जातात, मात्र मुक्ता आंटी जर सोडून गेली तर ते मला सहन होणार नाही. माझ्या पप्पांकडे आणि मम्माकडे माझ्यासाठी वेळ नाही आहे, पण मुक्ता आंटी माझे खूप लाड करते, तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझंसुद्धा तिच्यावर खूप प्रेम आहे. आम्हाला आयुष्यभर एकत्र राहायचं आहे, तुम्ही प्लीज तिच्याशी लग्न करू नका. आणि ती रडतच हात जोडते. आणि सईचं ते सगळं बोलणं ऐकून सागरचे डोळे नकळतपणे भरून येतात आणि त्यानंतर तो सईजवळ जातो आणि समोर सागरला बघून तर सईला धक्काच बसतो. ती म्हणते की पप्पा, मला असं वाटलं की जो मुलगा मुक्ता आंटीसोबत लग्न करणार आहे तोच इथे उभा आहे. आणि त्यावर सागर तिला जवळ घेत म्हणतो की तुला मुक्ता आंटीसोबत कायम एकत्र राहायचं आहे ना. त्यावर सई म्हणते हो. आणि मग सागर तिला सांगतो की तुझी ही इच्छा लवकरच पूर्ण होईल, कारण मुक्ता आंटीसोबत कोण लग्न करते माहिती आहे का तुला. त्यावर सई म्हणते नाही. तर सागर सांगतो की तुझ्या लाडक्या मुक्ता आंटीसोबत मी लग्न करणार आहे, म्हणजे मग ती तुझ्या अजून जवळ येईल, तुझ्यासोबत आपल्याच घरी राहील. आणि ते ऐकून सईचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती खूप खुश होते आणि सागरला मिठी मारते आणि तिच्या चेहऱ्यावरील आनंद बघून सागरलाही खूप आनंद होतो. आणि त्यानंतर तो सईला सांगतो, पण ही गोष्ट तू सावनीला आणि हर्षवर्धनला सांगू नको. त्यावर सईसुद्धा हो म्हणते आणि ते दोघेजण पिंकी प्रॉमिस करतात. त्यानंतर सई पळतच मुक्ताकडे जाते. तर मुक्ता तिच्या जवळ जात तिला विचारत असते की काय झालं, तुला कोणी काही बोललं का. तर सई मुक्ताच्या हातातील ती रिंग बघते आणि त्यानंतर ती मुक्ताला विचारते की ही रिंग मी बनवली आहे ना. त्यावर मुक्ता हो म्हणते आणि मग त्यानंतर सई तिला आई आणि त्यानंतर मुक्ताई अशी हाक मारते आणि त्यामुळे मुक्ताचे डोळे नकळतपणे भरून येतात. तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. घरातील इतर सर्वजणही खूप खुश होतात. सागरसुद्धा हा प्रसंग बघत असतो आणि त्यानंतर सई मुक्ताला म्हणते की तू माझ्या पप्पांशी लग्न करणार आहे ना, म्हणजे तू माझी आई झाली. आणि ती रडतच मुक्ताला मिठी मारते. त्यामुळे मुक्तासुद्धा खूप खुश होते. सागरलाही खूप आनंद झालेला असतो आणि त्यानंतर मुक्तासुद्धा सईला सांगते की हे फक्त तुझं आणि माझं सिक्रेट आहे, याबद्दल सावनी मम्माला सांगायचं नाही. आणि मग त्या दोघीजणीसुद्धा पिंकी प्रॉमिस करतात. त्यानंतर माधवी जशी मुक्ताच्या हातावर मेहंदी आहे तशीच मेहंदी सईच्यासुद्धा हातावर काढते. त्यामुळे सई आणि मुक्ता खूप खुश होतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सई स्वतःच्या हाताने बेस्ट मॉमची ट्रॉफी बनवते आणि ती ट्रॉफी ती मुक्ताला देते. त्यामुळे मुक्ता खूप खुश होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.